फोन आया था मेरी बहन को, दीदी का प्लेन क्रैश हो गया कहते। अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या अंजू शर्मा यांच्या बहिणीचा हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. मेरी बहन चली गई। कारण अपघाताच्या काही वेळापूर्वीच अंजूनं बहिणीला फोन केला, मात्र कामात व्यस्त असणाऱ्या बहिणीनं फोन उचलला नाही आणि आता पश्चातापानं बहिणीला अश्रू अनावर झालेत. फोन आया था मेरी बहन को, दीदी का प्लेन क्रैश हो गया कहते। मेरी बहन चली गई। सुबह 11 बजे से मैं 12 बजे कॉल करी, वीडियो कॉल, मैं उठा ही नहीं पाई दीदी की कॉल। और फिर मेरी सारी बहनों को भी फोन करा, भाभी से बात हुई, परसों भी फोन करा था, अभी मिलके भी गई थी। राजस्थान मधील जोशी कुटुंबावरही काळानं असाच घाला घातलाय. विमान अपघातात राजस्थान मधील संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालंय. प्रतीक जोशी यांचं हे कुटुंब आहे. प्रतीक गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. 5 वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची 3 मुलं प्रवासात त्यांच्या सोबत होती. विमानात बसल्यानंतर त्यांनी सेल्फी काढला. त्यांचा तो सेल्फी शेवटचा ठरलाय. जोधपूरमधील अरबा इथली रहिवासी असलेल्या खुशबू राजपुरोहितचाही दुर्घटनेत मृत्यू झालाय. लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच खुशबू आपल्या डॉक्टर पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. फक्त 2 दिवसांपूर्वीच तिचा पासपोर्ट तयार झाला. मात्र खुशबूची सुखी संसाराची स्वप्न अधुरीच राहिली. अपघातावेळी 21 वर्षीय एअर हॉस्टेस नगनथोई शर्मा ही एअर इंडियाच्या त्याच विमानात होती. मात्र तिचा मृतदेह अद्याप कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. क्या बोलूं, कुछ बोलने का कोई अध्यक्ष चलेगा तो घर में ही करेगा, कुछ न कुछ तो उसका शरीर से मिल जाएंगे ना, वो घर में ही करेगा। अब उसी को उम्मीद में है। हाँ, इसलिए तो मेरे बड़ी बेटी उसको भेजा है ना, कुछ शरीर लेकर आने के लिए। कित्येक कुटुंबांची स्वप्न या विमान अपघातानं उद्ध्वस्त केली आहेत. जीवलग माणसं कायमची हिरावली गेली. कितीही सांत्वन केलं तरी हे दुःख कायम राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.